हो दादा, पाकिस्तानला कसं जायचं? पाकिस्तानला इकडून गेला का पुढे राईट मारायचा, राईट मारला का हिंजवडी लागेल, हिंजवडी डायरेक्ट सरळ कात्रज पकडायचं, कात्रजच्या पलीकडच्या डोंगराला. नमस्कार मित्रांनो, मी पियुष बँड द फिटनेसच्या आजच्या संडेच्या भटकंतीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण चाललो आहे देवकुंडला. पण मला एक सरप्राईज गोष्ट कळली की देवकुंडला जाता जाताच आपल्याला ताम्हिणी घाटातून जायचं आहे आणि जस्ट आपण ताम्हिणी घाटामध्ये सुरुवात केलेली आहे आणि खूप एक्साइटिंग असं वातावरण आहे. तर ताम्हिणी घाटाकडे जाताना आम्हाला एक छोटंसं सुंदर असं मुळशी गावातील लोकेशन सापडलेलं आहे. तर तिथं मी आता फोटो काढणार आहे. मस्त मस्त झालं तर मी ब्लॉगमध्ये पण दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि आमचे मॉडेल आहे तिथं CA तुषार काटे, बघा इकडे जरा. अरे वीरेंद्र यादव यांचा आणि लालू प्रसाद यादव यांचा दूर दूर तक कुठलाच रिश्ता नाहीये. आणि हे कोण? तुम्ही कोण? अच्छा, हे सचिन आहिरे आणि काही तर आहेत ते. बरं जाऊ दे, आता आहेत आणलेत. आता कोणतरी कसं असतं माहिती का, आणायला लागतं आपल्यासोबत. एक असा व्यक्ती असतो की त्याला इच्छा नसताना पण आणायला लागते. त्यामुळे आम्ही घेऊन आलेलो आहे. बघा काही तर उगाच फोटोग्राफी करत असतात उगाच कुठं तरी. ही काय जागा आहे का सांगा बरं? अशा गाड्या येत असतात घाटातनं, नाही बसत असतात. तुम्हाला एक मजेशीर गोष्ट, दिवसा डोळ्या तुम्हाला मी चंद्र दाखवतो. हे बघा. तर ताम्हिणी घाटाच्या सुरुवातीलाच मला चंद्र दिसलेला आहे. सो तुम्हाला पण दाखवलंय मी. सॉरी फॉर बॅड जोक ओके, बट सुचला आता काय करू. तर फायनली आपण ताम्हिणी घाटामध्ये पोहोचलेलो आहे आणि मे बी चुकीच्या टायमात पोहोचलोय, कारण इथं बघायला काही एवढं अट्रॅक्शन नाही आता. कारण आम्ही आता सप्टेंबरमध्ये आलोय आणि मे बी थोडा जर पाऊस लागला असता तर खूप मजा आली असती. तर कुठे जाणार आहे? बिड्या फुकताय? जाऊ, फिटनेसचं चॅनल आहे. काय कॉन्टेंट देताय तुम्ही? ती आयुर्वेदिक बिडी तर मला एक इथं सांगायला आवडेल की स्मोकिंग करणं आरोग्यासाठी हानिकारक असतं. त्या कॉन्टेंटवरच मी माझी पहिली फिल्म बनवली ती, ज्याला आपल्याला 7 इंटरनॅशनल अवॉर्ड भेटले होते. त्याची लिंक मे बी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, जाऊन एकदा बघू शकता तुम्ही. तर चला जातो देवकुंडला. इथं तर काही नाही आहे बघायला, सो वेट करावं लागेल आम्हाला. देवकुंडला भेटू डायरेक्ट. इथं पोहोचताच पाऊस जोरात सुरू झालेला आहे मित्रांनो. चला पटकन, पाऊस आलाय. पाऊस थांबला, पाऊस आलाय ना. तर देवकुंडकडे जाताना पाटणूस नावाचं गाव लागतं आणि आपल्या मेघराजाने जोरात असा पाऊस पाडून आमचा प्रवास इथं थांबवला आहे थोड्या वेळानं. तर आम्ही थोडीशी रेस्ट घेतोय आणि बघूयात किती वेळ थांबावं लागणार आहे. पण जर जास्त वेळ झाला तर आम्ही भिजत जाणार आहे, एन्जॉय करणार आहे. तर बघूया पाऊस किती वेळ डिस्टर्ब करतोय आपल्याला. तर तब्बल 41 मिनिटांनंतर किती बोलू? 41, 40 का 50? 35 का खरं बोलू?
हा 42 मिनिटांनंतर आज पाऊस सापडलेला आहे. किती सापडलेला आहे बस. वेज आहे कॉन्टेंट. तर तब्बल 42.5 मिनिटानंतर क्या बोला तूने? 42 मिनिटानंतर फायनली पाऊस थांबलेला आहे आणि आम्ही चाललोय परत देवकुंडचा मार्गे. चालत नाही जाणार आहे, तो गाडी घेऊन येतोय, त्यामुळे टेन्शन नाही. तर हे पाटणूस गाव आणि इथं काय तर आहे होमस्टे. कोणाला करायचं असलं तर करा. आम्ही तर चाललोय घरी मस्त. या जाऊ का आता भेटू देवकुंडच. तर फायनली आम्ही देवकुंडला पोहोचलेलो आहे आणि हे दोघं ॲज इट इज लेट असतात प्रत्येक वेळी. लाईक मी. ओके ठीक आहे मी लेट कमर. आजचा दिवस लेट झाला कारण आज जो व्लॉग येणार आहे त्याचं एडिटिंग करत होतो, त्यामुळे मला ॲक्च्युली सकाळी लेट झाला होता. त्यामुळे ते म्हणतात माझ्यासारखा लेट झाला म्हणून. असं खपवतात राव काय असंच असतं. बर. आणि हे असं मस्त झाडी झुडपात. काय 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 आणि इथला सुंदर असा बघा. पावसात भिजून मोबाईल पडला माझा. तर आता मी हे ऍक्च्युली खराब झालं पावसामुळं, स्लिप होत आहे. सो आता मी हाताच्या साह्याने शूट करतो पुढचं. तर आम्ही आता चाललोय देवकुंडाकडे. बघूया काय अनुभव देतोय नेमकं. सापडलेला आहे आणि ह्या ठिकाणी जर कोणी इच्छुक असेल हा तर अवश्य येऊन भेट द्यावं इथं. हा काय आहे? इंटरनॅशनल स्विमिंग पूल आहे. इंटरनॅशनल स्विमिंग पूल. हा तर इथं क्रिंज कंटेंट देताना माझा एक मित्र. तर देवकुंड वॉटरफॉलकडे जाताना सुरुवातीला पार्किंग लागतं आणि तिथं एंट्री गेटवर 100 रुपये पे करायला लागतात पर पर्सन, जे की मे बी प्रायव्हेट लोकच घेतात ग्रामपंचायतीच्या नावाखाली, जे मला पटलेलं नाही आहे ॲक्च्युली. पण ठीक आहे, देवकुंड बघण्यासाठी काही. हां तर नुकताच पाऊस पडत मजा येते. पण कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, निसर्गाच्या वातावरणातला जो फील आहे ना त्याची मजाच वेगळी असते. बघू शकताय तुम्ही. किती किलोमीटर आहे इथून? 7. अरे बापरे. तर पार्किंग पासून तब्बल 7 किलोमीटरचा प्रवास सर करायचा आहे, मग तुम्हाला मिळणार आहे देवकुंडचा वॉटरफॉल. तरी आमचे थकलेले कार्यकर्ते. नाही अजून चालू झालेलं आहे आमचं. चाल रे चला. बड़ा हरामी हो बेटा. आणि थोड्यानंतर पुढं आल्यावरती मला हा सुंदर असा व्ह्यू पुन्हा एकदा मजा येते खरं तर. कारण अधूनमधून पाऊस येतोय, त्यात ऊन आहे आणि हा सभोवतालचा निसर्गाचा परिसर, दोघं पण खूप मजा देऊन जात आहेत. तर जसजसं पुढे चालत आलो उन्हाची तीव्रता वाढली प्रचंड आणि ऑलमोस्ट आपल्याला त्याकडेपर्यंत जायचं आहे जिथं आपल्याला वॉटरफॉल मिळणार आहे बघायला. तर शूटच्या नादात मी खूप मागे राहिलो होतो आणि आता मी आलो आहे माझ्या थांबलेल्या सवंगड्यांजवळ. दोघंच दिसत आहे, तिसरा कुठे? तिसरा पुढे गेलाय. पुढे गेला का? कुठे आहे? चल. तिसऱ्याला भूक लागली तर चरायला पाठवलंय. ते चरतंय का तिथं? ओके ओके. बघा आमच्यातलं एक सचिन चरतोय इथं, दाखवतो तुम्हाला. जाताना घेऊन जाऊ आपण. जाताना घेऊन जाऊ. दिसला का? हा हत्तीचं पिल्लू ना. आणि हा खरा सचिन. हत्तीचं पिल्लू बघितलं आहे का सर्वांनी? बघून घ्या. इथं आल्यानंतर अवश्य गोष्टीला भेट द्या. हो शेर आहे, शेर भाकरी खाताय. शेर आहे म्हणजे भाकरी खाताय. कसली भारी आड होती. तर जसजसं पुढे आलोय जवळ धबधब्याच्या
तर आपल्याला इथं वुडन ब्रिज लागतो आणि ते मामा आहेत जे रजिस्टर करतात कोण आलंय कोण गेलंय. हां, तर ओव्हरफॉल हा असं सुंदर लाकडी कन्स्ट्रक्ट केलेला आहे. चला ना. तर नुकताच आपण ब्रिज पार केला आणि हा पुढे कडा आणि तो तिथं तुम्हाला व्हाईट स्पॉट दिसतोय, तिथं आपला वॉटरफॉल आहे. हा, तर सवंगडी आमचे करतात थोडंसं फोटोशूट आणि माझं पुन्हा एकदा इम्बॅलन्स. हा, हॅलो फ्रेंड्स, चाय पिलो. तर इकडे बघू शकता ढग असं दाटून आलंय, कदाचित पाऊस येऊ शकतो जोराचा. हा, बघूया काय होणार आहे, पाऊस येईल की नाही आय डोंट नो, बघू. तर मागाशी आपण खाली होतो, इथून सर करत वरती आलो आहे आणि मी थकलोय प्रचंड, कारण कडा हा खूप इझी वाटतो पण तेवढा हार्डच आहे आणि मे बी डेंग्यूतून पूर्णपणे रिकवर न झाल्यामुळं विकनेस असावा मला. आणि अजून मे बी 200-300 मीटर आहे. जे येणं जाणारे प्रवासी आहेत, पर्यटक आहेत, त्यांना मी विचारलं पण तो पॅच पूर्ण करण्यासाठी तब्बल अर्धा तास लागणार आहे असं त्यांचं सांगणं आहे. बघूया तर मग पुढे जाऊन. CID वाली फील येते मला लिटरली. ऑलमोस्ट पोचलोच आहे आपण. तर म्हणतात ना सब्र का फल मीठा होता आहे. तर खूप साऱ्या थकव्यानंतर फायनली आपण वॉटरफॉलजवळ पोचलेलो आहे. हां, बघूया नेमकं काय आहे, काय एवढं फेमस आहे. तर हे ऑलरेडी माझ्या पुढे आले होते, क्राऊड बघू शकतो. मित्र तर देवकुंडच्या उत्तुंग अशा अभ्यंग स्नानानंतर आम्ही एका 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये आम्ही आणलेला नाश्ता करतो. हे काय तर आहे, हे मी नाही खाणार पांचट. हे मल्टीग्रेन थालीपीठ आहे आणि आपलं मील इथं आहे, हे नाही का, जे आपण आता कंझ्युम करणार आहोत. आम्ही खाऊन घेतो. तर आजच्या संडेच्या भटकंतीमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या भटकंतीमध्ये आणि मे बी जाता जाता आम्ही परत तामणी घाटातून चाललोय. जर काही फुटेज सापडले किंवा पाऊस वगैरे आला देवाच्या कृपेने तिथे सुद्धा, तर काहीतरी आपण शूट करूया. नाही सापडलं तर डिरेक्टली आपण भेटणार आहोत पुढच्या भटकंतीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर नुकतंच आम्ही रिटर्न आलो आहे ज्या पॉईंटला आम्ही सुरुवात केली होती. 2 नंतर इथं अलाउड नाही आहे तुम्हाला धबधब्याकडे सोडण्यासाठी, कारण येऊन जाऊन जास्त वेळ खर्च होतो. त्यामुळं शक्य तितक्या लवकर इथं पोहोचा आणि एन्जॉय करा. पण एकदा तुम्ही एक्सपिरियन्ससाठी येऊ शकता, तसं नॉट अ बॅड प्लेस. तर ॲज पर माय कमिटमेंट मी पुन्हा तामणी घाटात आलेलो आहे, पण एवढा काही असं ॲम्बियन्स अजून आलेला नाही आहे. तर जातो परत पुण्याला, नाही का.
भेटू परत. बाय बाय.